अनोळखी नवरा पार्ट 5. नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की सईला तिचा खरा जन्मदाता समोर भेटला होता, पण त्या क्षणी तिच्या आईच्या मृत्यूचं रहस्यही समोर आलं होतं. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे सईच्या आईचा मृत्यू साधा अपघात नसून तिच्या मागे कुणाचा तरी हात असल्याचं समोर आलं होतं. त्यातच अथर्वला या सगळ्या गोष्टी आधीपासून माहीत असल्याचं सईला कळलं आणि तिच्या मनात अथर्वबद्दल पुन्हा एकदा संशय निर्माण झाला. आता सई अथर्ववर विश्वास ठेवणार की त्याच्यापासून दूर जाणार? तिच्या आईच्या मृत्यूमागे नेमकं कोण आहे आणि तिच्या जन्माचं खरं रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा अनोळखी नवरा पार्ट 5 शेवटपर्यंत नक्की ऐका. तर चला कथा पुढे सुरू करूया. सई त्या माणसासमोर उभी होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिने थरथरत्या आवाजात विचारलं, तुम्ही खरंच माझे बाबा आहात? त्या माणसाने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातही पाणी आलं होतं आणि तो म्हणाला, हो सई, मी तुझा जन्मदाता आहे. सई काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात हजारो प्रश्न होते. ती म्हणाली, मग इतकी वर्ष तुम्ही कुठे होता? मला एकदाही भेटायला का आला नाही? माझ्या आईला माझ्यापासून तुमचं सत्य का लपवावं लागलं? तो माणूस काही क्षण गप्प राहिला आणि म्हणाला, कारण मला भीती होती. सईने विचारलं, कशाची? तो म्हणाला, तुला गमावण्याची. सई रागाने म्हणाली, पण तुम्ही मला आधीच गमावलं होतं. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, मला माहीत आहे. सईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, मला बाबा म्हणायचं की नाही हेही मला माहीत नाही, कारण बाबा म्हणजे काय असतं हे मला दुसऱ्याच माणसाने शिकवलं. तो काही बोलला नाही. अथर्व थोड्या अंतरावर उभा राहून सईकडे पाहत होता. त्याला तिचं दुःख पाहवत नव्हतं, पण त्याला माहीत होतं की आज सईला प्रत्येक सत्य समजणं गरजेचं आहे. समीरने पुढे येत म्हटलं, सई, आता भावनांमध्ये निर्णय घेऊ नकोस. तुला अजून खूप काही ऐकायचं आहे. सईने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, मला सगळं ऐकायचं आहे, पण यावेळी कोणीही माझ्यापासून काही लपवायचं नाही. अथर्वने मान हलवत म्हटलं, मी वचन देतो. सईने लगेच त्याच्याकडे पाहिलं. तुमचं वचन? तुम्ही मला आधीही सगळं सांगण्याचं वचन दिलं होतं. अथर्वने नजर खाली केली आणि म्हणाला, हो, आणि त्या चुकीची शिक्षा मी स्वीकारतो. सई म्हणाली, मग माझ्या आईचा मृत्यू कसा झाला? तिच्या खऱ्या वडिलांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, तुझ्या आईला माझ्यामुळे धोका निर्माण झाला होता. सईने विचारलं, म्हणजे? तो म्हणाला, मी ज्या व्यवसायात होतो त्यात माझे काही शत्रू निर्माण झाले होते. त्यांनी मला संपवण्यासाठी माझ्या कुटुंबाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तुझी आई तेव्हा गर्भवती होती, म्हणून मी तिला माझ्यापासून दूर केलं. सई म्हणाली, पण तिला तरी सत्य माहीत होतं ना? तो म्हणाला, हो. सईने विचारलं, मग तिचा मृत्यू? तो काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, त्या रात्री तुझी आई मला भेटायला निघाली होती. सईच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला, मला भेटायला? तो म्हणाला, हो. ती तुला माझ्याबद्दल सगळं सांगणार होती. सईने विचारलं, मग काय झालं? तो म्हणाला, तिच्या गाडीचा अपघात झाला. सई म्हणाली, पण समीर काकांनी सांगितलं की तो अपघात नव्हता. समीरने शांतपणे उत्तर दिलं, कारण गाडीच्या ब्रेकमध्ये छेडछाड करण्यात आली होती. सईच्या अंगावर काटा आला. ती म्हणाली, म्हणजे माझ्या आईचा खून झाला? समीरने मान हलवली. सईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती खाली बसली. अथर्व लगेच तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, सई. पण सईने त्याचा हात दूर केला आणि म्हणाला, मला थोडा वेळ एकटं राहू द्या. अथर्व थांबला. सईच्या खऱ्या वडिलांनी तिच्याकडे पाहून म्हटलं, सई, मी तुझ्या आईला वाचवू शकलो नाही, पण तुला काही होऊ देणार नाही. सईने रागाने त्यांच्याकडे पाहिलं. मला वाचवायचं होतं, तर इतकी वर्ष माझ्यापासून दूर का राहिलात? तो म्हणाला, कारण तुझा जीव वाचवण्यासाठी मला तुझ्यापासून दूर राहावं लागलं. सई म्हणाली, मला वाटत होतं माझं आयुष्य साधं आहे. माझे आई बाबा आहेत, माझं घर आहे, माझं लग्न आहे. पण आता मला कळते की माझ्या आयुष्यातलं प्रत्येक सत्य माझ्यापासून लपवलं गेलं. अथर्व तिच्याकडे पाहत म्हणाला, एक सत्य मात्र मी तुला कधीही खोटं सांगितलं नाही. सईने विचारलं, कुठलं? अथर्व म्हणाला, माझं तुझ्यावरचं प्रेम. सई काही क्षण शांत झाली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर रागही होता. ती म्हणाली, तुम्ही माझ्यावर प्रेम करता, पण माझ्यापासून इतकं सगळं लपवलं. अथर्व म्हणाला, कारण मला भीती होती की माझ्या सत्यामुळे
तू माझ्यापासून दूर जाशील, सईने हळू आवाजात विचारलं. आणि आता? अथर्व म्हणाला, आता तुझा निर्णय मी स्वीकारेन. काही बोलणार इतक्यात तिच्या खऱ्या वडिलांचा फोन वाजला. त्यांनी फोन उचलला आणि काही क्षण ऐकल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. अथर्वने विचारलं, काय झालं? ते म्हणाले, ज्याची आपल्याला भीती होती तेच लोक पुन्हा सक्रिय झाले आहेत. समीर म्हणाला, कुठे? ते म्हणाले, सईच्या घरी. सई दचकली, माझ्या घरी? अथर्व म्हणाला, आपल्याला लगेच निघावं लागेल. सई म्हणाली, माझी आईची खोली? तिथे काही पुरावे असतील का? समीर म्हणाला, कदाचित. सईने ठामपणे म्हटलं, मग मला माझ्या घरी जायचं आहे. अथर्व म्हणाला, नाही, ते धोकादायक आहे. सई म्हणाली, माझ्या आईचं सत्य शोधायचं असेल तर मला तिथे जावंच लागेल. अथर्व काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि शेवटी म्हणाला, ठीक आहे, पण तू माझ्यापासून एक पाऊलही दूर जाणार नाही. सईने त्याच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदा हलकसं हसत म्हणाली, ठीक आहे. चौघे गाडीत बसले आणि सईच्या जुन्या घरी निघाले. रस्त्यात सई शांत होती. अथर्व गाडी चालवत होता. काही वेळाने सईने विचारलं, तुम्ही माझ्या आईला ओळखत होता? अथर्व म्हणाला, हो. सई दचकली, किती जवळून? अथर्व म्हणाला, माझ्या बाबामुळे. सई म्हणाली, माझ्या आईला तुमच्या बाबांबद्दल काय माहिती होतं? अथर्व म्हणाला, मला पूर्ण माहिती नाही. सईने त्याच्याकडे पाहत म्हटलं, आजपासून मला माहित नाही हे उत्तर मला नको आहे. अथर्व हलकासा हसला आणि म्हणाला, ठीक आहे, मग जे माहित आहे ते सगळं सांगतो. ते शांतपणे ऐकत राहिली. अथर्व म्हणाला, तुझी आई आणि माझे बाबा एकाच कंपनीत काम करत होते. तुझ्या जन्माआधी त्या कंपनीत मोठ्या पैशांचा गैरव्यवहार झाला होता. तुझ्या आईला त्या गैरव्यवहाराची काही कागदपत्र मिळाली होती. सई म्हणाली, म्हणजे माझ्या आईने ती सत्य उघड करण्याचा प्रयत्न केला? अथर्व म्हणाला, हो. सईने विचारलं, आणि माझे बाबा? अथर्व म्हणाला, तुझ्या जन्मदात्याने तिची मदत केली. सईने खिडकीबाहेर पाहत विचारलं, म्हणजे हे सगळं पैशापासून सुरू झालं? अथर्व म्हणाला, हो. पण शेवटी प्रश्न पैशाचा राहिला नव्हता. प्रश्न साक्षीदाराचा झाला. सईने विचारले, साक्षीदार कोण? अथर्व काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, तू. सईला धक्का बसला, मी? अथर्व म्हणाला, हो. कारण तुझ्या आईला वाटत होतं की तिच्यावर काही झालं तर तुझ्याकडे असलेली एक वस्तू भविष्यात सगळं सत्य सिद्ध करू शकते. सईने विचारलं, कुठली वस्तू? अथर्व म्हणाला, ती तुला माहितही नाही. काही वेळाने गाडी सईच्या घरी पोहोचली. घराबाहेर शांतता होती. सई म्हणाली, घरात कोणी नाही. अथर्वने गाडी बंद करत म्हटलं, खूपच शांत आहे. समीरने सावधपणे आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाला, सगळे मागच्या बाजूने आत जाऊया. सई घरात गेली. तिच्या जुन्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर येऊ लागल्या. ती थेट आईच्या खोलीत गेली. कपाट उघडलं. कपडे, जुन्या साड्या, काही फोटो आणि एक छोटी पेटी होती. सईने ती पेटी उघडली. आत तिच्या लहानपणीचा फोटो होता. फोटोच्या मागे सईच्या हस्ताक्षरात एक तारीख लिहिलेली होती. सईने ती तारीख पाहिली आणि म्हणाली, ही तारीख माझ्या जन्माची आहे. अथर्व तिच्या जवळ आला. सईने फोटो उलटला. मागे लिहिलं होतं, माझ्या मुलीला जेव्हा हे कळेल तेव्हा तिला तिच्या बाबांवर राग येईल, पण तिने पूर्ण सत्य ऐकावं. सईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आईने मला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला होता? अथर्व म्हणाला, हो. सईने विचारलं, मग तिने मला हे का दिलं नाही? समीर म्हणाला, कारण तिला संधीच मिळाली नाही. अचानक बाहेर काहीतरी आवाज झाला. अथर्वने लगेच दिवा बंद केला. सई घाबरून त्याच्या जवळ आली. ती कुजबुजली, कोण आहे? अथर्व म्हणाला, शांत. काही क्षणांनी पावलांचा आवाज जवळ आला. दाराची कडी हलली. सईने अथर्वचा हात घट्ट पकडला. दार हळूहळू उघडलं आणि समोर सईचे बाबा उभे होते. सईने आश्चर्याने विचारलं, बाबा, तुम्ही इथे? ते घाबरलेले दिसत होते. त्यांनी सईकडे पाहून म्हटलं, तू इथे का आलीस? सईने विचारलं, आईचं सत्य शोधायला. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. सई म्हणाली, तुम्हाला सगळं माहित होतं ना? ते गप्प राहिले. सई रडत म्हणाली, मला उत्तर द्या. ते म्हणाले, मी तुला वाचवण्यासाठी हे सगळं केलं. सई म्हणाली, माझ्या आईचा मृत्यूही ते काही बोललेली नाही. अथर्व पुढे आला आणि कठोर आवाजात म्हणाला, सईच्या आईच्या मृत्यूच्या रात्री तुम्ही कुठे होता?
सईच्या बाबांनी अथर्वकडे पाहिलं आणि म्हणाले, तुला माझ्यावर संशय आहे? अथर्व म्हणाला, माझ्याकडे पुरावे आहेत. सई दचकली, कसले पुरावे? अथर्वने आपल्या खिशातून एक जुना कागद काढला आणि म्हणाला, तुझ्या आईच्या अपघाताच्या रात्रीच्या टोल नाक्याची नोंद. सईच्या बाबांनी तो कागद पाहताच चेहरा खाली केला. सईने त्यांच्याकडे पाहून विचारलं, त्या रात्री तुम्ही तिच्या मागे गेला होता? ते म्हणाले, हो. सईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. का? ते म्हणाले, तुझ्या आईकडे अशी कागदपत्र होती ज्यामुळे माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. सई म्हणाली, मग तुम्हीच? ते थरथरत म्हणाले, मी तिला मारलं नाही. सई थबकली. ते पुढे म्हणाले, मी तिच्या मागे गेलो होतो, पण तेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा तिची गाडी आधीच रस्त्याच्या कडेला उलटलेली होती. सईने विचारलं, मग खरा खून करणारा कोण? अचानक घराच्या खिडकीतून गोळींचा आवाज झाला. सगळे घाबरले. अथर्वने सईला खाली वाकवलं. समीरने खिडकीकडे पाहिलं आणि म्हणाला, कोणीतरी बाहेर आहे. अथर्वने सईला मागच्या खोलीत नेलं. सई घाबरून म्हणाली, अथर्व, माझ्या बाबांना काही होईल का? अथर्व म्हणाला, तू माझ्यावर विश्वास ठेव. तो बाहेर गेला. काही क्षण गोंधळ झाला. मग अथर्व परत आला आणि म्हणाला, तो पळून गेला. सईने विचारलं, कोण होता? अथर्व म्हणाला, चेहरा दिसला नाही. सईच्या बाबांनी अचानक म्हटलं, मला माहित आहे तो कोण आहे. सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. सईने विचारलं, कोण? ते म्हणाले, तुझ्या आईच्या मृत्यूच्या मागे ज्याचा हात आहे तो माणूस माझा स्वतःचा भाऊ आहे. सईच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. अथर्वने विचारलं, तुमचा भाऊ? ते म्हणाले, हो. आणि त्याला सई जिवंत नको आहे. सई म्हणाली, पण का? ते म्हणाले, कारण तुझ्या जन्माच्या वेळी तुझ्या आईने त्यांच्याकडून एक गुप्त कागदपत्र चोरलं होतं. समीरने विचारलं, कुठलं कागदपत्र? ते म्हणाले, त्या कागदपत्रात त्यांच्या सगळ्या गैरव्यवहाराचे पुरावे होते. अथर्व म्हणाला, ते कागदपत्र कुठे आहे? सईच्या बाबांनी सईकडे पाहिलं आणि म्हणाले, सईकडे. सगळे थबकले. सईने स्वतःकडे पाहत विचारलं, माझ्याकडे? ते म्हणाले, हो. अथर्वने विचारलं, कुठे? ते म्हणाले, तुझ्या आईने ते तुझ्या जन्माच्या दिवशी तुझ्या अंगावर बांधलेल्या छोट्या लॉकेटमध्ये लपवलं होतं. सईने गळ्यात हात घातला. तिच्या गळ्यात लहानपणापासून एक साधं लॉकेट होतं. तिने ते काढलं. अथर्वने ते हातात घेतलं. सईने विचारलं, यात काय आहे? अथर्वने लॉकेट नीट पाहिलं आणि म्हणाला, हे साधं लॉकेट नाही. त्याने ते उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते उघडलं नाही. समीर म्हणाला, याची चावी त्या जुन्या पेटीत होती. सईला आठवलं, माझ्याकडे ती चावी आहे. तिने चावी काढली आणि लॉकेटमध्ये लावली. क्लिक असा आवाज झाला आणि लॉकेट उघडलं. आत एक छोटासा मेमरी कार्ड सारखा भाग होता. अथर्वच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तो म्हणाला, यात सगळे पुरावे असू शकतात. सईने विचारलं, मग आपण हे कुठे पाहणार? अथर्व म्हणाला, सुरक्षित ठिकाणी. तेवढ्यात सईचे बाबा म्हणाले, नाही, आत्ता नाही. सईने विचारलं, का? ते म्हणाले, कारण हे लॉकेट उघडलं आहे हे त्यांना कळेल. तो आता तुमच्या मागे येईल. अथर्वने गंभीरपणे म्हटलं, तो आधीपासूनच आपल्या मागे आहे. सईने अथर्वकडे पाहिलं आणि म्हणाली, मग आपण पळणार नाही. अथर्व म्हणाला, काय करणार? सईने ठाम आवाजात उत्तर दिलं, माझ्या आईला न्याय देणार. अथर्वच्या चेहऱ्यावर अभिमान उमटला. तो म्हणाला, हीच माझी सई आहे. सई हलकसं हसली आणि म्हणाली, आणि तुम्ही माझ्यासोबत असणार? अथर्व म्हणाला, शेवटपर्यंत. सईने त्याचा हात धरला. पण तेवढ्यात तिच्या बाबांच्या फोनवर एक संदेश आला. त्यांनी फोन पाहिला आणि त्यांच्या हातातून फोन खाली पडला. सईने विचारलं, काय झालं? त्यांनी फोन उचलून स्क्रीन सईसमोर केली. त्यावर एक फोटो होता, सई आणि अथर्वचा. खाली एकच वाक्य लिहिलं होतं, तुम्ही पुरावा शोधत आहात, पण पुढचा पुरावा तुमच्या घरात आहे. सईने अथर्वकडे पाहिलं. अथर्व म्हणाला, आपल्या घरात? समीर अचानक म्हणाला, म्हणजे? अथर्वच्या घरात? सईच्या चेहऱ्यावर पुन्हा संशय उमटला. तिने अथर्वकडे पाहत विचारलं, तुमच्या घरात असं काय आहे जे मला माहित नाही? अथर्व काही क्षण गप्प राहिला. सई म्हणाली, आता पुन्हा काही लपवू नका. अथर्वने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, सई, माझ्या घरात एक अशी खोली आहे जी माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठीही बंद ठेवली होती. सईने विचारलं, त्या खोलीत काय आहे? अथर्व म्हणाला, मला माहित नाही.
सईने त्याचा हात धरला आणि म्हणाली, मग आता आपण ती खोली उघडूया. अथर्वने तिच्याकडे पाहिलं आणि मान हलवली. सगळे अथर्वच्या घरी निघाले. रात्र झाली होती. घरात पोहोचल्यावर अथर्वने एक जुनी चावी काढली. सईने विचारलं, हीच त्या खोलीची? तो म्हणाला, हो. दार उघडलं. आत धूळ, जुने फोटो आणि काही फाईल्स होत्या. सईने एका टेबलवरचा फोटो उचलला आणि तिचा श्वास थांबला. त्या फोटोमध्ये तिची आई, तिचा खरा जन्मदाता, अथर्वचे बाबा आणि आणखी एक व्यक्ती होती. सईने फोटोवर बोट ठेवून विचारलं, हा कोण? अथर्वने फोटो पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटली. तो हळू आवाजात म्हणाला, हा माझा काका. सईच्या हातातून फोटो खाली पडला. कारण काही क्षणापूर्वीच तिच्या बाबांनी सांगितलं होतं की तिच्या आईच्या मृत्यूच्या मागे त्यांचा भाऊ आहे. सईने अथर्वकडे पाहत विचारलं, म्हणजे तुमचे काका आणि माझ्या आईच्या मृत्यूचं रहस्य एकच आहे? अथर्वने काही उत्तर दिलं नाही. सईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, अथर्व, तुम्हाला माझ्याशी लग्न करण्याआधीपासून हे सगळं माहीत होतं का? अथर्वने डोळे मिटले आणि हळू आवाजात म्हणाला, हो, पण अजून एक सत्य आहे जे मी तुला कधीच सांगितलं नाही. सईने त्याच्याकडे पाहिलं. काय? अथर्व म्हणाला, तुझ्या आईच्या मृत्यूच्या रात्री माझे बाबा आणि माझे काका दोघेही तिथे होते. सई स्तब्ध झाली. अथर्व पुढे म्हणाला, आणि त्या रात्री नेमकं काय झालं होतं? त्यांचा एकमेव जिवंत साक्षीदार मी होतो. सईच्या डोळ्यात धक्का उमटला. ती म्हणाली, तुम्ही? अथर्वने मान हलवली. सईने थरथरत्या आवाजात विचारलं, मग माझ्या आईसोबत त्या रात्री नेमकं काय झालं? अथर्व तिच्याकडे पाहत म्हणाला, सई, मी तुला जे सांगणार आहे ते ऐकल्यावर कदाचित तू माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीस. सईने त्याचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, तरीही सांगा. अथर्वने डोळ्यात अश्रू आणत तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, त्या रात्री तुझ्या आईला वाचवण्यासाठी मी तिच्या गाडीपर्यंत पोहोचलो होतो, पण उशीर झाला होता. सई रडत म्हणाली, आणि माझे बाबा? अथर्व म्हणाला, ते तिथे नव्हते. सईने विचारलं, मग तुम्ही मला इतकी वर्ष हे का लपवलं? अथर्व म्हणाला, कारण तुझ्या आईने मरताना मला एकच विनंती केली होती, माझ्या मुलीला सत्य तेव्हाच सांगा जेव्हा तिच्या आयुष्यात असा माणूस येईल जो तिच्यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात घालेल. सईचे डोळे पाणावले. ती हळू आवाजात म्हणाली, आणि तुम्ही तो माणूस आहात? अथर्व म्हणाला, मला माहित नाही, पण तुझ्यासाठी मी माझं सगळं गमवायला तयार आहे. सई त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग पहिल्यांदा त्याच्या छातीवर डोकं टेकवत रडू लागली. अथर्वने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, आता काहीही झालं तरी मी तुला एकटी सोडणार नाही. तेवढ्यात खोलीच्या बाहेर पावलांचा आवाज झाला. दोघेही दचकले. अथर्वने सईला मागे केलं आणि दाराकडे पाहिलं. दार हळूहळू उघडलं आणि समोर अथर्वची आई उभी होती. तिच्या हातात एक जुनी फाईल होती. ती सईकडे पाहत म्हणाली, तुम्ही दोघांनी ही खोली उघडली आहे. अथर्व म्हणाला, आई, आता काहीही लपू नकोस. ती काही क्षण शांत राहिली आणि मग फाईल सईच्या हातात देत म्हणाली, या फाईलमध्ये तुझ्या आईच्या मृत्यूचं पूर्ण सत्य आहे. सईने फाईल उघडली. पहिल्याच पानावर तिच्या आईची सही होती आणि त्याखाली एकच वाक्य लिहिलं होतं, जर माझ्या मुलीने हे वाचलं तर तिने अथर्ववर विश्वास ठेवावा, कारण माझ्या मृत्यूला जबाबदार असलेला माणूस अजूनही जिवंत आहे. सईने पुढचं पान उलटलं आणि तिच्या डोळ्यासमोर एक नाव आलं. ते नाव पाहताच तिच्या हातातून फाईल खाली पडली, कारण त्या नावासोबत तिच्या स्वतःच्या बाबांचा फोटो होता. सईने थरथरत अथर्वकडे पाहिलं आणि म्हणाली, अथर्व, माझे बाबा या सगळ्यात नेमके किती गुंतले आहेत? अथर्वने तिच्याकडे पाहिलं, पण उत्तर देण्याआधीच बाहेरून मोठा आवाज झाला आणि घराची सगळी वीज बंद झाली. मित्रांनो, आता सईच्या आईच्या मृत्यूमागचं खरं रहस्य काय आहे? तिचे बाबा खरंच निर्दोष आहेत की या सगळ्या कटामागे त्याचाही हात आहे? अथर्वची आई सईला कोणतं सत्य सांगणार आहे आणि सई अथर्वच्या नात्याला या रहस्यामुळे कोणतं वळण मिळणार आहे? हे जाणून घेण्यासाठी पुढचा पार्ट नक्की बघा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढचा भाग बघायचा असेल तर कमेंटमध्ये पार्ट 6 नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे पुढची कथा लवकर घेऊन येऊ.
भेटूया अनोळखी नवरा पार्ट 6 मध्ये. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.